मॅडी मी सर्वांना विनंती करेन यावेळेस की प्लीज आदरणीय अनिलजी गेणी, सुधीर परदेशी आणि माझे संयोजक आहेत दिलखुश, त्याच्यानंतर बाळा, त्यांना विनंती करेन की प्रशांत भाऊंचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा। कैलासवासी राजेंद्र जनार्दन केणी, रवींद्र लहू केणी क्रिकेट क्लब चिंचपाडा आयोजित विशाल ट्रॉफी 2024 आणि 2024 मधील या भव्य दिव्य अशा उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माझ्या संयोजकांना विनंती करतोय, दिलखुशजी, अनिलजी केणी, सुधीरजी परदेशी आणि त्याचबरोबर सर्व निखिल भोपी, आपल्यालाही विनंती असेल पहिल्यांदा त्यांच्या अंगावरती शॉल परिधान करून त्यांना सौंदर्याचं प्रतीक, त्याचबरोबर आमच्या आठवणी म्हणून त्यांना सन्मान चिन्ह दिलं जाईल। सचिनजी केणी यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांच्या अंगावरती हा वस्त्रालंकार आहे, मायेचा आणि प्रेमाचा उबदार वस्त्र आणि जवळ तुमचं प्रेम आमच्या युवकांचं जेवढं तुमच्यावरती तेवढ्याच वजनाचा अगदी हा हार यावेळेला प्रशांत भाऊंना दिला जातोय। जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या। सन्माननीय प्रशांत भाऊ पाटील, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस तथा कोकण संपर्क प्रमुख सन्माननीय प्रशांत भाऊ पाटील यांना सचिनजी केणी यांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, टाळ्यांचा प्रतिसाद असेल त्यांच्यासाठी, थँक्यू। त्याचबरोबर अतिथी कक्षातील मुख्य मान्यवर, या मुख्य मान्यवरांकडे जाण्यापूर्वी मी खेळ सुरू करायचा आहे। विचुंबा टीम आपण सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे। आजच्या या कार्यक्रमातील सचिनजी केणी यांच्याकडून हा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी घेतला जातोय, दिला जातोय। त्याचबरोबर मी संयोजकांना विनंती करेन, भाऊसाहेबांच्या सोबत खरं तर ज्यांचं येणं झालं, मी विनंती करतोय आमच्या संयोजकांना की सचिनजी केणी यांना वस्त्रालंकार आणि त्याचबरोबर त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं। सचिन केणी म्हणजे ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमानं या पनवेलमधील एक धुरंधर युवा नेतृत्व आदरणीय सचिनजी, मी सचिन केणी यांचा आदरपूर्वक सन्मान। दिलखुश यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते, अनिलजी केणी यांना विनंती केली जातोय की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय सचिनजी केणी यांचा आदरपूर्वक सन्मान। विकासाकडे वाटचाल करताना उईमेक सिटीत शहरांचे शिल्पकार म्हणून आस्थादायक सिडको आपल्याकडे आल्यानंतर त्या सिडकोला वेठीस धरून ज्यांना 12.5% प्राप्त झाला अशा दिवा पाटलांचे निस्सीम दिवाभक्त सचिनजी केणी यांचा आदरपूर्वक सन्मान। त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित असणारे सन्माननीय अतिथी, मी दिलखुश दादांना विनंती करेन की प्लीज अनिलजी केणी यांचा आदरपूर्वक सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे। अनिलजी केणी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। विशाल ट्रॉफी 2024 निखिल भोपी यांना विनंती असेल, सुधीरजी परदेशी यांच्या पवित्र शुभ हस्ते उत्तम समालोचक, एक लेजंड समालोचक म्हणजे मायक्रोफोनवरती खरं तर त्यांचा अधिकार आहे अजूनही, ते सुधीरजी परदेशी यांच्याकडून सहस्रलक्ष शुभेच्छा दिल्या जात आहेत। सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, मायेचा आणि प्रेमाचा उबदार वस्त्र शॉल आणि त्याचबरोबर एक गोड आठवण म्हणून त्यांच्या घरी आमच्या चषकाची एक ट्रॉफी दिली जातोय, सन्मान चिन्ह दिला जातोय। त्याचबरोबर सुधीर परदेशी, निखिल भोपी यांना विनंती केली जाईल की सुधीरजी परदेशी यांचा आदरपूर्वक सन्मान। मित्रांनो, क्रिकेट आणि क्रिकेटच्या खेळाडूंवरती असणारं प्रेम, खरं तर भाऊसाहेब जनार्दन केणी म्हटलं तर ब्रिटिशांची राजवट 70 वर्षापूर्वी पाठीमागे जर आपल्या चिंचपाडातील टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं तर मुंबईवरून कैक टेनिस खेळाडूंना आमंत्रित करून त्यांचा पाहुणचार ज्यांच्या माध्यमानं व्हायचा ते जनार्दन केणी। आणि राजा केणी म्हणजे येत्या 3 दशकाच्या अगोदर राजा केणी हे नाव एक अप्रूप होतं आणि अगदी आजच्या कार्यक्रमाला ज्यांची ओळख किंवा ज्यांचा उल्लेख करणं फार गरजेचं आहे। मी मान्यवरांच्या स्वागतानंतर जातोय, शुभेच्छा दिल्या जातील। प्रथमतः मी विनंती करेन की भाऊसाहेबांना, आदरणीय प्रशांत भाऊ पाटील यांना की आमच्या संयोजकांना तुम्ही शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच्या पंखांना बळ मिळेल। त्याचबरोबर खेळाडू आहेत आणि आजचं औचित्य फार मोठं आहे, दिबासाहेबांची जयंतीचं औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे, तरी आपण आमच्या या सर्व संयोजकांना शुभेच्छा द्याव्यात। कैलासवासी राजेंद्र जनार्दन केणी व कैलासवासी रवींद्र लहू केणी क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून कैलासवासी विशाल स्पोर्ट्स चषक 2024 या ठिकाणी
दिवंगत नेते आदरणीय दिवा पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने या ठिकाणी क्रिकेटच्या सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सामन्यासाठी उपस्थित असणारे याचे आयोजक माझे मित्र सचिनजी केणी, बँकेचे संचालक अनिलजी केणी, शेखरजी परदेशी, व्यासपीठावर उपस्थित दिलखुश आणि सर्व सहकारी. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे क्रिकेटप्रेमी आणि विविध संघांनी भाग घेतलेले क्रिकेटचे संघ. सचिननी मला परवा सांगितलं का उद्घाटनाला आपल्याला यायचं आहे. दिवंगत नेते दिवा पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने आपण क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत. मी सहज सचिन केणीला विचारलं, बाबा हे कितवं वर्ष आहे? तर त्यांनी सांगितलं, माझ्या जन्माच्या अगोदरपासून या ठिकाणी आम्ही क्रिकेटचे सामने भरवत आहोत. त्याला विचारलं, बा तुझी साल कुठलं? त्याने सांगितलं 1984. म्हणजे आजच्या घडीला ती 40 वर्ष पूर्ण होत आलीत आणि ह्याच्या पूर्वीपासून हे सामने खेळवतात. मनापासून चिंचपडा ग्रामस्थांचं या ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन करतो. कारण सातत्य ठेवणं हा फार महत्त्वाचा भाग असतो आणि सातत्य पाठपुरावा केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला यश येत नाही. सचिनची काय माझी जुनी ओळख नाही, परंतु ती ओळख झाली 1-2 वर्षापूर्वी. स्वराज स्टोन LLP कंपनी स्थापन झाल्यानंतर एक निवेदन घेऊन माझ्याकडे आले. RC भाईंनी मला फोन केला होता की आपल्याला सचिन केणीला मदत करायची आहे. तर बोला आपल्याला सचिन केणीला मदत करण्यापेक्षा इथल्या स्थानिकांना आणि प्रकल्पग्रस्तांना मदत करण्यासाठी सचिन केणी धावतोय, तर त्याच्याबरोबर आपल्याला 100% उभं राहायचं आहे. आणि त्यानंतर माझी सचिन केणीची अतिशय चांगली घनिष्ठ मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले. खऱ्या अर्थाने या पूर्ण भागामध्ये दिबा पाटलांचा वारसा घेऊन सचिन केणी धावतोय. प्रकल्पग्रस्त असेल, शेतकरी असेल, त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय. सिडकोच्या माध्यमातून न सुटणारे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारा म्हणजे सचिन केणी. आणि या सचिन केणीचं जेवढं मी कौतुक करीन तेवढं कौतुक या ठिकाणी कमी होईल. मला सामन्याच्या उद्घाटनाला बोलवलं म्हणून सचिन केणीचे मी गुणगान गात नाही, परंतु मी त्याला जवळून पाहिला आणि खऱ्या अर्थाने हे कॅच आऊट झालेला आहे. खऱ्या अर्थाने प्रकल्पग्रस्तांचा दान असणारा नेता म्हणजे सचिन केणी आहे. आज या ठिकाणी आल्यानंतर मला ग्राउंड बघितल्यावर मनाला समाधान वाटलं. मी ते विचारलं, बाबा हा ग्राउंड सिडकोनी ताब्यात दिला आहे का? तर त्याने सांगितलं सिडकोनी ताब्यात दिला आहे. मी बोलो या ठिकाणी एक चांगलं मस्त स्टेज बांधा, त्या ग्राउंडलाही दिबा पाटील साहेबांचं नाव द्या आणि चांगल्या प्रकारे अजून या ग्राउंडचा विस्तार करा. त्या ठिकाणी कुठली अडचण आली तर तुम्हाला त्या ठिकाणी मदत करण्यासाठी प्रशांत पटेल सदैव तुमच्याबरोबर राहील, हा या ठिकाणी मी आश्वासन करतो. कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी प्रकल्पग्रस्त आहे. कारण उरण तालुक्यातील माझं भेंडकळ गाव. खरं म्हणजे मी काय भाषणाला उभा राहिल्यानंतर लोकांना जरा प्रश्न पडतो, आता प्रशांत पाटील काय बोलणार. नेहमी राजकीय भाषण करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने विरोधकांना उत्तर देत असतो. मगाशी सचिन केणी यांनी मला एका कार्यक्रम ठिकाणी दिबा पाटलांच्या जयंतीनिमित्ताने नेलं. बोलण्यासारखं बरंच होतं, पण आज दिबा पाटलांची जयंती असल्याकारणाने ते बोलणं त्या ठिकाणी राजकीय भाषण उचित नव्हतं. परंतु आजची ही देण आहे, आजचा ग्राउंड आहे किंवा ही सगळी दिबा पाटील साहेबांचीच देण आहे. आज जे 12.5% सिडकोच्या माध्यमातून मिळाले किंवा जे जे गोष्टी सिडकोच्या माध्यमातून थोड्या प्रमाणात झालेल्या आहेत ते दिबा पाटील साहेबांमुळे झाले, हे आम्हाला विसरता येण्यासारखं शक्य नाही आहे. आज JNPTचा 12.5%चा प्रश्न असेल, सिडकोचा 12.5%चा प्रश्न असतील किंवा विविध जे नागरी सुविधा आहेत त्याला खऱ्या अर्थाने हात घालण्याचं काम दिबा पाटील साहेबांनी केलं. मग शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचं काम दिबा पाटील साहेबांनी केलं आणि खऱ्या अर्थाने आज दिबा पाटील साहेब अमर आहेत. पण कालचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेला कार्यक्रम बघितला तर मनाला एक खंत वाटून गेला. खेद व्यक्त करतो की त्या ठिकाणी अख्खा महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी आलं होतं, केंद्र सरकार आलं होतं, भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आले होते. आमच्या सर्व प्रकल्पांच्या अपेक्षा होत्या की त्या ठिकाणी भाषणात अजितदादा कुठेतरी नाव घेतील का दिबा पाटील साहेबांचं नाव आम्ही आता याला जाहीर केलेलं आहे.
देवेंद्र फडणवीस बोलतील असं कुठेतरी वाटलं होतं, एकनाथ शिंदे बोलतील असं वाटलं होतं, परंतु या तिघांच्या तोंडातून चकार शब्द दिबा पाटील साहेबांचा आला नाही, हे आमच्या प्रकल्पाचं खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. जर महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्र शासनाने दिबा पाटलांचा प्रस्ताव पास करून दिल्लीला पाठवला असेल तर या एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर मागणी करायला पाहिजे होती, साहेब आम्ही प्रस्ताव पाठवलाय, या ठिकाणी तुम्ही जाहीर करा आणि या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्या. परंतु खऱ्या अर्थाने जर कालचं चित्र आपण पाहिलं असेल भाषणांचं, तर सगळे नेते मंडळी हिंदीत भाषण करत होती. ज्या मराठी मातीमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस ताटमानेने जगतोय, त्या ठिकाणचं असणारं मंत्रिमंडळ पूर्णपणे मोदी सरकारसमोर झुकलं होतं, हे कालच्या चित्रावरून स्पष्ट झालेलं आहे. खरं म्हणजे या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो का दिबा पाटील साहेबांचं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही, हे आमचं दुर्दैव आहे. परंतु अजूनपर्यंत शर्यत संपलेलं नाही, आम्ही जिंकलेलो नाही आहेत. जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष कायमस्वरूपी चालू राहील. एवढंच या ठिकाणी क्रिकेटच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगतो. खरं म्हणजे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची सोडून आपल्याला सर्व एकत्रित राहून करायची आहे. आमची महाविकास आघाडी आहे जी उरण पनवेलला काम करते. या ठिकाणी 27 गाव संघर्ष समिती आहे, त्या ठिकाणी 95 गाव नवी मुंबई प्रकल्प सुरेश ठाकूर यांची संघटना आहे. अनेक संघटना आहेत, पण संघटनेच्या माध्यमातून आपण सातत्याने संघर्ष करतो, प्रयत्न करतो प्रश्न सोडवण्यासाठी. आजही अनेक प्रश्न, नैनाचा प्रश्न, आता तुम्हाला सांगतो, नैनाचा प्रश्न असेल, गरजेपोटी घराचा प्रश्न असेल, अजून अनिर्णित आहेत. किंवा या उरण तालुक्यातील बेलोंडखार येथे सिडकोच्या माध्यमातून लॉजिस्टिक पार्क बनतो, तिथं 700 एकर जागा संपादित करायला लागले सिडको. ज्या नागाव, केगाव, म्हातोलीमध्ये कधी सिडको जाणार नाही, अशा कानाकोपऱ्यात सिडको घुसायला लागलेली आहे. खरं म्हणजे सिडकोने आपल्या प्रकल्पाचं खऱ्या अर्थाने अस्तित्व नष्ट केलं आहे. परंतु आपल्याला पुन्हा एक दिलानं, एकजुटीने या ठिकाणी काम करून संघर्ष सिडकोच्या विरोधात करावा लागेल. या ठिकाणी अतिशय चांगले सामने भरवण्याचं काम सचिन यांनी केलं, किणी यांनी केलेलं आहे. 3 दिवस सामने चालणार आहेत. माझी या ठिकाणी जे क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडू आलेले आहेत, त्यांनी अतिशय चांगला खेळ या इथल्या पंचकृषीतील लोकांना दाखवावा, षटकार चौकाराची आतिषबाजी करावी आणि अतिशय आपला संघ कसा जिंकेल हे प्रत्येक संघाने पाहणं गरजेचं आहे. शेवटी हार जीत असते, कुठला तरी संघ पराभूत होतो, कुठला संघ जिंकतो. म्हणून पराभव झाला म्हणून खचून न करता परत त्या उमदेने, ताकदीने खेळण्याचं काम प्रत्येक संघाने करायचं आहे. या ठिकाणी 2 अंपायर आहेत. अंपायरांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला गेला पाहिजे, खेळाडू वृत्ती दाखवली गेली पाहिजे आणि कुठलाही एवढ्या वर्षे सातत्याने 40 वर्षे जे 45 वर्षे क्रिकेटचे सामने चाललेत, त्याला कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता शांततेने सामने खेळावेत, सर्वांनी चांगला आनंद लुटावा. मला या ठिकाणी सचिन किणी, अनिल किणी यांनी मला बोलवलं, त्याबद्दल मनापासून त्यांचा मी धन्यवाद देतो आणि मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. थँक्यू, धन्यवाद. आदरणीय प्रशांत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनपर मनोगतातून खरं तर शुभेच्छाही प्राप्त झाल्या. मी प्रथमतः पाहुण्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ खर्च करून आणि 13 जानेवारी दिबासाहेबांचा जयंतीचा उत्सव गावागावात सुरू असेल आणि त्यातूनच वेळ काढून जाता की देता या कार्यक्रमातून तुम्ही थोडे उशिरा का होईना परंतु आमच्या कार्यास प्रारंभ करण्यासाठी, ही मुहूर्तमेढ रोवण्यासाठी 3 दिवसाच्या या शृंखलेची या ठिकाणी आपण उपस्थिती दर्शविली, त्याबद्दल आपलं मनापासून, हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर खरं तर शुभेच्छा देणं हे अगोदर अपेक्षित होतं. मी सचिनजी केणी यांना विनंती करतोय की त्यांना या आपल्या शुभेच्छांमधूनच पाहुण्यांचे आभार व्यक्त करावेत. आज दिबा पाटील साहेब